नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स या गाड्यांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे काही प्रश्न बघणार आहोत जे 2023च्या सरळ सेवा भरतीला विचारण्यात आले होते। चला तर बघा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? आपल्याला काय विचारले? सर्वोच्च उंचीवरील बिंदू कळसुबाई। कळसुबाई हे काय? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे सर्वात उंचीवरील बिंदू असं त्यांनी शब्दप्रयोग केला आहे। पण ते काय आहे? तर महाराष्ट्रातील सर्व उंच शिखर आहे कळसुबाई। त्यानंतरचा प्रश्न बघा, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात? कोणती जमात? कोरवा जमात। कोरवा जमात उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात? मिर्झापूर जिल्हा आहे, त्या ठिकाणी कोरवा जमाती आढळतात। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे, अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली? तर महादेव भिक्षू यांनी अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी केली। त्यानंतरचा प्रश्न बघू, खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजे शुद्ध कारखाना ही भारतातील सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून आसाममध्ये आहे? तर कोणती? डिगबोई रिफायनरी ही आसाममधील आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्याला सुमारे रिकामी जागा लांबीची खाचखळगे युक्त किनारपट्टी आहे, जी प्रमुख नदीमुखे आणि अरुंद खाड्यांनी दर्शविली जाते। तर ते किती? 720 किलोमीटर लांबीचा आपल्याला महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते? तर ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते। कोण? ब्रह्मपुत्रा नदी। त्यानंतर प्रश्न बघा, महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटामधील वृक्ष, झुडूप आणि वनौषधींच्या प्रजातीच्या शॅनन विनर निर्देशांक नुसार वन प्रकाराचे रिकामी जागा गट आहे। ते किती गट आहे? 6 गट आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता, ज्यानुसार इम्पिरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला होता? तर तो 1919चा रोलेट कायदा होता। तो कोणता कायदा होता? 1919चा रोलेट कायदा। त्यानंतरचा प्रश्न बघा, पारादीप बंदर हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर रिकामी जागा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे। तर कुठे? ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या जिल्ह्यात? जगतसिंगपूर हा जिल्हा ओडिशामधील आहे आणि तिथं कोणता बंदर आहे? पारादीप हे बंदर आहे, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील। त्यानंतरचा प्रश्न बघा, 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कानोरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली? तर कोण? कृष्णाजी गोपाल कर्वे। केव्हा? 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कानोरे यांच्या सोबतीने कोणी? तर कृष्णाजी गोपाल कर्वे यांनी नाशिकच्या न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या 5 नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात? संपूर्ण महाराष्ट्रातून जाणाऱ्या 5 नद्या कोणत्या कोणत्या आहेत? कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकण क्षेत्रात पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या, या नद्या काय? संपूर्ण महाराष्ट्रातून जातात। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? तो भारताचे राष्ट्रपती। भारताचे राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश यांची नियुक्ती करतात। त्यानंतरचा प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार भारतात तयार केलेली आणि सध्या फक्त 5 राज्यापुरती मर्यादित असलेली कोणती लस दरवर्षी 50,000 बालमृत्यू टाळण्याच्या उद्देशाने देशभरात आणली जाईल? तर कोणती? न्यूमोकोकल लस आहे। कोणत्या अर्थसंकल्पामध्ये ते मंजूर झाली? तर 2021-22च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाली। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्याच्या
सूचीमध्ये समावेश करण्यात आला. तर 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 यानुसार 11वे मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये 11वे कर्तव्य जोडण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की पहिले अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झाले? तर ते 1839 ते 42. 1839 ते 42 मध्ये पहिले अँग्लो अफगाण युद्ध झाले. अशा प्रकारे आपण जीकेचे 15 प्रश्न या ठिकाणी बघितले. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.